मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती अर्ज संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। त्याच्यानंतर वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात, तर वयोमर्यादा वाढून मिळणार आहे आणि ती कधीपर्यंत मिळेल किंवा नाही मिळेल सर्व काही डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोर्टाचा निर्णयाबाबत अपडेट काय आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरण्याची सुद्धा मुदत वाढेल मित्रांनो, 10 दिवस किंवा 8 दिवस, तर ती कधीपर्यंत निर्णय होईल, काय होईल, सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ठाणे आणि अदर ठिकाणी फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना दणका बसणार आहे मित्रांनो। तर त्यांचं मित्रांनो या ठिकाणी त्यांना दणका बसणार आहे। तर ते कोणकोणते ठिकाण असणार आहे सर्व काही डिटेलमध्ये सांगतो। वयोमर्यादा वाढेल का, फॉर्मची मुदत कधीपर्यंत वाढेल, त्याच्यानंतर मित्रांनो ग्राउंड कधी होईल, काय होईल, सगळं काही मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात ज्या काही नवीन येणाऱ्या समोरच्या अपडेट आहे तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सगळ्यात अगोदर जो काही मुद्दा आहे गाजणारा तो आतापर्यंत आहे पोलीस भरती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात अजूनपर्यंत शासनाने या ठिकाणी लक्षात घ्या कुठलाही निर्णय घेतला नाही आहे। आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी या अडचणींचा सामोरे जावं लागलं मित्रांनो। तर बघा मित्रांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण माहिती दिलेली होती की ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना एक संधी, शेवटचा चान्स म्हणून दिली जाणार आहे, परंतु संधी पण आलेली नाही आणि काहीच भेटलेलं नाही विद्यार्थ्यांना। मित्रांनो फॉर्म भरण्याची मित्रांनो 31 मार्चपर्यंत मुदत होती, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 15 दिवस वाढले आणि आता ती पण मुदत संपली, अजून सुद्धा वयोमर्यादा विद्यार्थ्यांची वाढलेली नाही आहे मित्रांनो आणि भरपूर अशा विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे। त्याच्यामुळेच मित्रांनो अगोदर असं सांगण्यात आलं, त्याच्यानंतर कोर्टामध्ये विद्यार्थ्यांनी याबाबत केस दाखल केली, तर त्याची 8 तारखेला सुनावणी होती। त्याच्यानंतर मित्रांनो ती 12 तारखेवर गेली। त्याच्यानंतर समोरची सुनावणी कधी आहे त्या संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही आहे, तर हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर आता वयोमर्यादा वाढणार आहे किंवा नाही मित्रांनो, आणि महत्त्वाचं म्हणजे SEBC संदर्भात अपडेट काय आलेली आहे, ग्राउंड संदर्भात अपडेट काय आलेली आहे आणि फॉर्मची मुदत वाढेल का। तर मित्रांनो विद्यार्थ्यांनी पुरेपूर त्यांचे प्रयत्न केलेले आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आपले गृहमंत्री साहेब आहे, त्याच्यानंतर शिंदे साहेब, त्याच्यानंतर मित्रांनो जे आपले अजित पवार साहेब आहे त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधलेला आहे आणि पूर्णपणे मागणी निवेदन देण्यात आलेलं आहे की अशा या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा संदर्भात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे, तर ते पूर्णपणे वयोमर्यादा वाढून हे मॅटर सॉल्व्ह केलं पाहिजेत। परंतु अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे, कुठलीही गोष्ट सॉल्व्ह झाली नाही, वयोमर्यादा वाढून भेटलेली नाही आहे। मग ती भेटेल किंवा नाही आणि आता याच्या पुढे तुम्ही काय करू शकतात की वयोमर्यादा वाढून भेटेल ते पण मी तुम्हाला सांगतो। तर लक्षात घ्या, आतापर्यंत निर्णय झालेला नाही आहे, परंतु आता याच्या पुढचे जे काही प्रयत्न आहे तर ते कोण करणार आहे। तर मित्रांनो विद्यार्थ्यांनी नितीन गडकरी साहेब यांच्या कार्यालयास मित्रांनो संपर्क साधला आणि मागणी केली मित्रांनो सेंट्रल मंत्री, परंतु अजून सुद्धा निर्णय झालेला नाही। मग निर्णय होईल किंवा नाही, तर मित्रांनो होईल किंवा नाही हे निर्णय घेणं शासनाचं काम आहे, आपलं काम आहे प्रयत्न करणं। अजून सुद्धा तुमच्याजवळ मित्रांनो वेळ आहे, कारण ग्राउंडला सुरुवात झालेली नाही आहे। तर मित्रांनो निवेदन करा, प्रयत्न करा मित्रांनो, निवेदन पाठवा आणि मागणी करा शिंदे साहेबांना। आणि डबल फॉर्मचा जो काही इश्यू आहे तर डबल फॉर्म रद्द होईल का, ते होईल का, तर मित्रांनो विद्यार्थ्यांचीच मागणी आहे की डबल फॉर्म रद्द करा। त्या संदर्भात ज्या काही अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे, ते होईल किंवा नाही ते कोणी सांगू शकत नाही हे लक्षात घ्या। आणि समोरची अपडेट त्या संदर्भात मी सेपरेटली तुम्हाला स्पेशल व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आता महत्त्वाचं म्हणजे निर्णय होईल किंवा नाही मित्रांनो, जर वयोमर्यादा वाढून देण्यात आली तर मित्रांनो भरपूर गोरगरीब विद्यार्थ्यांना संधी भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत पण वाढेल मित्रांनो। मग ती 8 दिवस किंवा 5 दिवस किंवा 10 दिवस वाढू शकते। आणि SBC आरक्षण संदर्भात सुद्धा एक नवीन मुद्दा समोर असा आलेला आहे की या विद्यार्थ्यांची सुद्धा मागणी आहे, कारण अर्ज भरण्यासाठी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना आरक्षण ते लागू करण्यात आलं होतं SEBC, आणि काही विद्यार्थ्यांनी ते कागदपत्र काढण्याच्या अगोदरच मित्रांनो त्यांना अडचणी येत होत्या आणि त्याच्या अगोदरच आता फॉर्म भरण्याची मुदत संपली। अजून बी मराठा विद्यार्थ्यांनी ते सर्टिफिकेट त्यांचं प्रोसेसिंगमध्ये आहे, मुदत संपलेली आहे, मग त्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांची सुद्धा प्रचंड मागणी मित्रांनो। तर समोर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी की पोलीस भरती अर्जासाठी मुदत वाढून द्या, प्रचंड विद्यार्थ्यांची मागणी मित्रांनो, लक्षात घ्या। इथं पाहू शकतात SEBC कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी उशीर लागला, कारण सर्टिफिकेट
सर्टिफिकेट त्यांना वेळेवर अवेलेबल झालेलं नाही आहे, त्याच्यामुळेच त्यांची मागणी मित्रांनो की पूर्णपणे ही गोष्ट सॉल्व्ह करण्यात यायला पाहिजेत। तर मित्रांनो ज्यांची वयोमर्यादा संपलेली त्यांची वयोमर्यादा आणि फॉर्म भरण्याची मुदत त्यांना भेटली पाहिजेत। SEBC आरक्षण संदर्भात पण विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे, तो पण या ठिकाणी इश्यू सॉल्व्ह केला पाहिजे, त्या संदर्भात पण विद्यार्थ्यांची मागणी आहे। तर अशा अनेक मागण्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मित्रांनो समोर येत आहे। तर शासनाने या गोष्टींचा विचार करून त्यांना या ठिकाणी मित्रांनो न्याय द्यायला पाहिजेत, एवढी शासनाला रिक्वेस्ट असणार आहे। आणि राहिला प्रश्न मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर जास्त अर्ज आलेले तर विद्यार्थ्यांना याचा फटका बसेल का आणि मित्रांनो याच्यामुळे त्यांचं नुकसान होईल का? तर मित्रांनो नुकसानच्या बाबतीत एकच सांगू इच्छुकी किंवा फायद्याच्या बाबतीत अर्ज जरी किती आलेले असले तर मॅटर करणारी गोष्ट म्हणजे तुमची तयारी आहे। तुम्ही तयारी करा। फक्त मित्रांनो अर्ज जास्त आल्यामुळे काय होईल की मित्रांनो जो काही या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ आहे किंवा मेरिट आहे ते जास्त लागेल, बाकीच काहीच होणार नाही मित्रांनो। तीच गोष्ट मेन आहे। जर तुमची तयारी असेल मित्रांनो तुम्ही दुसऱ्यांचा विचार करायचा नाही आहे, तुमचं तयारी असेल तर तुमचं नाव मेरिटमध्ये येईल, बाकीच्यांशी तुम्हाला काही घेणं देणं असलं नाही पाहिजेत। मग फॉर्म किती येऊ द्या मित्रांनो, ठीक आहे लक्षात घ्या। कोणाला फटका बसेल काय बसेल याची पर्वा न करता तयारी करा, तुम्हाला फायदा होईल, फक्त याच गोष्टीची काळजी करा। सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल, 3-4 मुद्दे क्लिअर झाले असतील। शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी त्यांचा विचार करून न्याय द्यायला पाहिजेत, अर्जाची मुदत वाढवायला वयोमर्यादा वाढवून द्यायला पाहिजेत। तर जसाही निर्णय होईल कोर्टाचा किंवा मित्रांनो शासनाचा सर्टिफिकेट येईल मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो परिपत्रक तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे, काळजी त्यामुळे करू नका। व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर समोरची अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।